स्वतःचा अपवित्र आहे पण दुसऱ्यालाही अपवित्र करायचं. अशा प्रकारचे काही प्राणी सुद्धा अशा प्रकारचे असतात, स्वाभाविक पवित्र असतात. गो माता वगैरे स्वाभाविक पवित्र आहेत, त्यांना पवित्र करण्याची गरज नाही. त्यांना पवित्र होण्यासाठी काही फारसे प्रयत्न करावे लागतात असंही नाही. प्रयत्न न करता ते पवित्र होतात, त्यांना पावित्र्य आहे. पण काहींची पवित्रता अशी आहे की त्यांनी जर पवित्र होण्याचा प्रयत्न केला, पवित्रतेचा संग करण्यासाठी काही पवित्र वस्तूची संगती जर घडली, त्या पवित्र वस्तूच्या संबंधातून त्याच्या हृदयात जर प्रेम उत्पन्न झालं तरच त्यांना पवित्र होता येतं, नाहीतर पवित्र होता येत नाही. अशा प्रकारची अवस्था मनुष्याचा असा आहे. मनुष्य तो खरं म्हणजे मूळचा पवित्रच आहे, परंतु मध्ये आधी होता भला पण नंतर मध्ये थोडा बिघडला. तो नाशीला नाही, कोणी नाशीला ते सांगितलं आपल्याला. मायेने त्याचा नाश केला, मायेच्या संगतीत लागला आणि म्हणून पवित्र होता तरी पण अपवित्र झाला. आता त्याला पुन्हा पवित्र व्हायचं असेल तर पवित्र होण्यासाठी मात्र मायेची संगती सोडून द्यावी लागेल आणि मायापतीची संगती करावी लागेल. मायापतीचा संबंध ज्यावेळेस जीवनामध्ये येतो, मायापती म्हणजे परब्रह्म परमात्मा श्रीहरी स्वतः पवित्र आहेत. त्यांच्या संबंधात जो येतो तो पवित्र होत असतो. आणि पवित्र झालेले महात्मे जे असतात ते स्वतः पवित्र असतात आणि इतरांना सुद्धा पवित्र बनवतात. आपणासारखी कधी काही काळ वेळ तया लागी. आपण स्वतः पवित्र आणि इतरांना सुद्धा पवित्र करणं हा त्यांचा स्वभाव आहे. अशा प्रकारचे पवित्र असून सर्वांना आपल्याला पवित्र करण्यासाठी जे अगदी जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संजीवन समाधिस्थ आहेत, असे भगवान ज्ञानेश्वर माऊली स्वतः पवित्र अनेक जीवांना पवित्र करण्याचं त्यांनी जणू काही ध्येय उचललेला, विडा उचललेला आहे. आणि सर्व जीवांना पवित्र करून देवाला प्राप्त करून त्यांचं जीवन सुखमय करण्यासाठी आजही समाधीस्थ आहे. समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. समाधीमध्ये आहे आणि समाधीत बसून सुद्धा ते कार्य त्यांचं चालू आहे. अशा प्रकारचे भगवान ज्ञानेश्वर माऊली ते खरोखरच पवित्र आहेत आणि सोहळे आहेत हे म्हणण्यासाठी भगवान संत श्रेष्ठ तुकोबराय अभंगाच्या पहिल्या भूमंडळी भगवान संत श्रेष्ठ तुकोबराय सांगतात, एक तीच भूमंडळी पवित्र आणि सोहळे आहे. तेच एक फक्त भूमंडळावर पवित्र आणि सोहळे आहेत. पवित्र आणि सोहळे या दोन शब्दामध्ये काही अंतर आहे का? पवित्र वेगळं आणि सोहळे वेगळं असं जर आपण पाहिलं तर काय आहे त्याच्यामध्ये, फरक काय आहे? पवित्र म्हणजे तरी सोहळेचं, सोहळे म्हणजे तरी पवित्र असं काही म्हणतील नाही, पण अंतर आहे त्याच्यामध्ये. पवित्र कोण आणि सोहळे कोण? पवित्र आणि सोहळे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारानं प्रयुक्त केलेले शब्द आहेत. पवित्रता म्हणजे दोषराहित्य, दोष कुठल्याही प्रकारचं नसणं म्हणजे दोषराहित्य म्हणजे पवित्रता. विकार राहित्य म्हणजे सोहळेपणा, विकाराने रहित असणं हे सोहळेपण आहे. आणि पवित्रता म्हणजे दोषाने रहित असणं हे दोष अंतःकरणामध्ये आहे.
शरीराचे दोष जाऊ द्या, शरीराचे दोष आहेत त्याच्याशी काही घेणं देणं नाही. शरीराच्या ठिकाणी दोष आहेत जाऊ द्या, शरीर अपवित्र विटाळाचं जाळे वगैरे वगैरे शरीराचे दोष आहेत, पण या दोषाने काही फारसे बिघडत नाही. पण अंतःकरणात त्या दोषाने मात्र बिघडल्याशिवाय काय नाही. अंतःकरणात दोष आहे. बरेचसे ऐकणारे वेदांत श्रवण करणारी माणसे त्यांना माहिती नाही. दोष अंतःकरणामध्ये 3 प्रकारचे दोष सांगितलेले आहेत. मल आहे, विक्षेप आहे आणि आवरण आहे. अशा प्रकारचे दोष आहेत. मल, विक्षेप, आवरण. आवरण ही 2 प्रकारचे आहेत. असत्वापादक आवरण आणि आभारापादक आवरण अशा प्रकारचे 2 आवरण आहेत. आणि 2ही आवरणही नाहीत, विक्षेपही नाही, मलही नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये मल, विक्षेप आणि त्याचप्रमाणे आवरण दोष नाही, मग ते दोष रहित आहे, म्हणजे पवित्र आहे. पवित्र आहे. 3ही दोष ज्याचे निवृत्त झालेले आहेत असे पवित्र महात्मे असतात. मल म्हणजे काय? मल म्हणजे पापाची वासना. माणसाने मला फुकटच पाप येत नाही, घेणं देण्याचं. मनामध्ये पाप वासना येते ना, ही पाप वासना मलाचं निश्चित. आपल्या अंतःकरणात पाप वासना आली तर समजा आपला मल आणखी शिल्लक आहे, मला दोष केलेला नाही. मनात पाप वासनाच येत नाही का? पाप वासनेचा उदयच होत नाही. वासनेचे बीज जळून जाणे. वासना जळून गेली, वासनेचे बीज सुद्धा जळून गेले. समजा आता आपला मन रहित झालेलं आहे, पापाची वासनाच अंतःकरणात शिल्लक राहिली नाही. आपल्या मनामध्ये पाप येते का नाही? बरं येते, स्वाभाविक येते. एखादी वस्तू पाहिली की ती उचलावी वाटणं, घ्यावीशी वाटणं म्हणजे पापच येत नाही. एखादी वस्तू पाहिल्यानंतर ती आपण घ्यावी असं वाटणं म्हणजे पाप. आपली नाही ना, ती कशाला घ्यायची? घ्यावी वाटते म्हणजे पाप आहे. आता कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही दृष्टिकोनातून पाप येतं बरं का? काही कारण नसताना सुद्धा आपण दुसऱ्याचं अनिष्ट चिंतन करणं हे पापच आहे. नाही याच्यातून सुपान व्हायला नाही, मदत का नाही, काय गरज आहे? काय गरज आहे? फुकटच एखाद्याची अशी पापाची भावना मनामध्ये येते नाही. हे पाप वासना जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण किती जरी आंघोळी केल्या, किती जरी गंगा स्नान केलं तरी पण आपण पवित्र होऊ शकत नाही. नवे मदिरेचा घडा पवित्र गंगे, मदिरेचा घडा गंगेमध्ये पवित्र होत नाही. तसं आपल्या अंतःकरणामध्ये मलविक्षेप, अंतःकरणामध्ये असणारे आवरणादी दोष असतील. आपण किती जरी गंगा स्नान केलं तरी पवित्र होत नाही. पवित्र होण्यासाठी महत्वाचा हा मलदोष जावा लागेल. मलदोष गेला म्हणजे काय होतं? मनामध्ये पाप वासना राहत नाही. मला पाप रहित निर्मल होऊन जातं. म्हणणे निर्मळ मन ज्याचं असतं, निर्मळ मनाचा जो व्यक्ती आहे तो संताचा आणि देवाचा खूप लाडका असतो. ज्याचं मन निर्मळ झालेलं आहे, त्याच्या मनामध्ये पापच नाही असा जो व्यक्ती आहे तो संतांचा खूप लाडका. मग तो पुरुष असो का स्त्री असो, कोणी संतांना आणि देवाला जर आवडणारे कोणी असेल तर ज्याच्या मनामध्ये मल राहिलेला नाही, निर्मळ झालेला आहे. आणि पुन्हा विक्षेप नाही. विक्षेप म्हणजे मनाची चंचलता. मन फार चंचल आहे. मन चंचल चपळ, येता जाता न लगे सार्थ चंचल. मन असं स्थिरच राहत नाही. आपण कीर्तनात बसल्यावर तरी मनाला शांत बसावत नाही. कीर्तनात बसल्यावर सुद्धा शांत बसत नाही, फिरतच राहत नाही का? कुठं कुठं फिरत राहतं. तुमचं आमचं फिरलं जाऊ द्या. चांगल्या चांगल्याचं मन शांत राहत नाही, विक्षेप असतो. चांगल्या चांगल्याचा सुद्धा विक्षेप गेलेला नसतो. विक्षेप नाही जात. विक्षेप नाही गेला म्हणजे फार अवघड आहे. विक्षेप म्हणजे मनाची चंचलता. ती चंचलता नाही गेली म्हणजे मग दोष शिल्लकच आहे. दोष शिल्लक आहे. गुरुवारी गुरुजी सांगत होते, म्हणतात परभणीकर गुरुजी सांगायचे, सोनपेठला एक महात्मा होते आणि ते महात्मा म्हणजे असे मुक्त वृत्तीचे होते. अगदी त्यांना कुठल्या प्रकारचा काही संबंध नव्हता आणि त्यांचा एक छंद होता. तेलाचा जो घाणा असायचा ना, तेलाचं गाणं. चांगला महात्मा होता, चांगल्या कुळातले म्हणजे चांगल्या उच्च कुळात जन्मलेले महात्माही चांगला होता. पण ते बसण्याची त्यांची सवय, तेलाचा घाणा असतो ना, त्या घाण्यावर दगड ठेवावा लागत असतो म्हणजे ते तेलाचा घाणा व्यवस्थित दवून चालतो. तर त्या ठिकाणी आपण बसायचो, दगड नको मी बसतो. त्या तेलाच्या घाण्यावर दिवसभर फिरत राहायचं नाही. काय कोण छंद होता त्यांना, पण असा तो छंद असल्यामुळे त्यांच्या संबंधानं मग तक्रार झाली. एकदा काय झालं, त्या गावामध्ये श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांच्या गादीवरचे एक शंकराचार्य त्या गावामध्ये आले, सोनपेठला. सोनपेठमध्ये मग खूप लोकांनी मोठा सत्कार केला त्यांचा. आणि मग ते थांबलेले होते. तर ते थांबलेले असताना गावातल्या काही लोकांनी, जे भाविक होते, त्यांनी तक्रार केली, म्हणजे महात्मा आमच्या गावामध्ये राहत असताना ते संन्यासी सुद्धा आहे. त्यांचा एक छंद आहे, तेलाच्या घाण्यावरच जाऊन बसतात नाही का, दुसरं काहीच नाही, तिथं जाऊन बसतात. एक असं का असेल नाही का तिथं बसत असते नाही का? तुम्ही त्यांना समजून सांगा इथं बसत जाऊ नका म्हणून, आम्हाला ते आवडत नाही तिथं बसते. तुम्ही सांगाल का? म्हणजे ठीक आहे, त्यांना घेऊन या.
मी सांगतो त्यांना. हे शंकराचार्य ध्यानामध्ये बसलेले होते. ध्यानामध्ये बसलेले असताना त्यांना बोलवण्यात आलं. हे ध्यानात एक म्हणून बसवलं. थोडंसं बसले. ते बसल्यानंतर त्यांचं ध्यान संपलं. शंकराचार्यांचं ध्यान संपल्यानंतर त्यांनी बोलवलं, या. केव्हा आले? याने उत्तर काय द्यावं? अर्धा तासाने आलो, 15 मिनिटाने आलो, 10 मिनिटाने आलो, असं काही सांगावं की नाही? ते म्हणले तुम्ही घोड्याला खराळा करत होते ना, तेच सांग. काय म्हणले? घोड्याला खराळा म्हणजे लक्षात आलं? घोड्याला खाजवावं लागतं नाही का? खराळा असतो त्याचा. खाजवलं म्हणजे ते काय, घोड्याचं प्रेम निर्माण होतं त्या ज्यानं तो खराळा करतो त्याच्याविषयी. मग त्याच्यावर सवारी केली तरी पाडीत नाही ते, तर पाडते ना ते. त्याच्यासाठी हे शंकराचार्याने नवीन घोडा घेतला होता. आणि ते घोडा घेतल्यानंतर तो काही त्यांना बसू देत नव्हता. तर मग ते मनात विचार करत होते आपण त्याला खराडा करू. ते ध्यान करत असताना त्यांच्या हृदयात आलं होतं आपण ह्याला खराडा करू नये. ते खराडा करण्याचं मनामध्ये विचार आणत होते. त्यांना समजलं बसलेल्या माणसाला. त्यामुळे तुम्ही घोड्याला खराडा करू लागलेत ना, त्याच वेळेस झालं होतं नाही. लोकांनी यांची तक्रार केली होती. हे गेल्याच्या गाड्यावर बसतात वगैरे 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 असं सांगितलं. म्हणजे तुम्ही यांना काही सांगा. ते म्हणले, हे बघा त्याला कुठं बसायचे तिथं बसू द्या, त्याला इथं बसू नका, तिथं बसू नका, काही सांगता. त्यांचा विक्षेपच केलेला आहे. त्याला काय इथं बसू नका, तिथं बसू नका सांगायचं. जरी उच्च पदवीवर जरी गेले तरी विक्षेप जात असतो, असं मात्र विक्षेप दोष जर गेला म्हणजे मनाची चंचलता जर गेली, मन स्थिर झालं, मन हे निश्चळ झाले एके ठाई, तयावने काही निज सुखा. जर मन निश्चळ झालं, स्थिर झालं, तर त्याला निजसुखाचा तोटाच नाही. अपार निजसुख. निजसुख म्हणजे स्वतःचं सुख, म्हणजे आत्मसुख. आत्मसुखाची प्राप्ती मनाच्या स्थिरतेवर अवलंबून. मन शांत झालं पाहिजे. आपण कधी मनाला शांत करण्याचा प्रयत्न करत नाही. मन जिकडं धावतं तिकडे त्याला पळवीत नेत असतो. पळ बाबा तुला जिकडे जायचं तिकडे जा. आपण त्याच्या पाठीमागे नंदी बैलासारखी फिरत राहतो. आपण काही त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत नाही. इकडे जाय तिकडे जाय काही म्हणतच नाही. म्हणून आपण पवित्र नाही. महात्मे पवित्र आहे. त्यांच्या मनातला हा विक्षेप नावाचा दोष सुद्धा गेला. मनातली पापवासनाही गेली, मनाची चंचलताही गेली. मनामध्ये एक आवरण नावाचा दोष आहे, ज्याच्यामुळे आपल्याला देव कळत नाही. बरीचशी माणसं म्हणतात देव आहे तर दाखवा ना आम्हाला. दाखवता येत नाही. जोपर्यंत त्याच्या अंतःकरणात आवरण नावाचा दोष आहे तोपर्यंत देव कसा दाखवा? आवरण निवृत्ती झाल्याशिवाय देवाची ओळख कशी होईल? आवरण निवृत्ती झाली पाहिजे ना. आभाना पादक आणि असत्व पादक हे दोन आवरण. असत्व पादक आवरण निवृत्त झाल्यानंतर मग आभाना पादक आवरण जात असतं. म्हणजे देव नाहीच अशा प्रकारचा एक निश्चय आहे. काहींचा निश्चय असा की देव नाहीच, काहींचा निश्चय आहे देव आहे, पण आम्हाला कळत नाही. आभाना पादक आवरण. तर देव आहे का नाही? आहे. म्हणजे तुम्ही असत्व पादक आवरणात नाही. देव आहे. आभाना पादक. देव कसा आहे सांगा बरं मग. देव कसा सांगा म्हणजे मग तेवढं फक्त माहिती म्हणजे आभाना पादक आवरण आहे, एक आवरण आहे. म्हणजे आणखी पवित्र व्हायचे बाकी आहेत. आपण पवित्र व्हायचं शिल्प. देव आहे असं माहित आहे, पण देव कसा आहे हे माहित नाही. हे आभाना पादक आवरण. आभाना पादक आवरण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण पवित्र नाही. आता पवित्र. आता मात्र मलही नाही, विक्षेपही नाही, असत्वापादक आवरण नाही, आभाना पादक आवरण नाही. सगळे दोष निघून गेलेले आहेत. म्हणून त्यांना म्हणायचं पवित्र. भगवान ज्ञानेश्वर माऊली ही रंगना तसं म्हणायची गरज नाही. मूळचेच पवित्र आहेत आणि असं केलंय. नंतर दोष घालवले तर निर्दोष झाले असं नाही मात्र. मूळचेच निर्दोष आहे. त्यांच्या ठिकाणी अपवित्रता आलीच नाही. पवित्र होण्याची गरजच काय नाही. काही जे आहेत त्यांनी मात्र प्रयत्नपूर्वक प्रयास केला, प्रयत्न केले, प्रयत्न करून आपल्या अंतःकरणातले दोष घालवले. पुरुषार्थी माणसं म्हणायचं. अशी पुरुषार्थी माणसं ते मात्र पवित्र. पवित्र सोवळी. सोहळे म्हणजे काय? तर सोहळे म्हणजे ज्यांच्या अंतःकरणात काम क्रोध इत्यादी विकारच नाही. विकारही किती राग आणण्याचा प्रयत्न केला त्याने राग येतच नाही. कोणी कशी चाल म्हणून, कोणी कसाय मृदंग वाजवू, राग येतच नाही. कशी चाल म्हणून आहे का राग येतच नाही. मग म्हणायचं सोहळे झाले. सोहळे नाही. जराशी चाल म्हणजे काय म्हणायले काय वाजवाय तुम्हाला नाही बघ. तुम्ही चांगलं वाजवतात पण ते सांगत बऱ्याच वेळा असं वाजवणारा सुद्धा दोष दिसले की अशी माणसं भडकतात का काय वाजवायला वाजवतो का काय वाजव नाही का काय असं होतं नाही. वाजवू दे वाजवत मृदंगच वाजवायला ढोल तर वाजत नाही, ढोल तर वाजत नाही, मृदंग वाजवते ना. वाजवत थोडंसं कमी जास्त होईल नाही. काय करायला कीर्तनामध्ये होईल थोडंफार कमी जास्त, त्याच्यात काय नाही. कीर्तनातच काय नाही ना, दुसरीकडे कुठं जात नाही ना. गेला नाही ना तमाशामध्ये, राहू दे ना, करू दे ना, काय नाही. राग नाही आला पाहिजे, येतो राग.
राग आला की क्रोध आहे, म्हणजे आपल्याजवळ सोहळेपण आणखीन आलेला नाही. आपल्याला कामक्रोधाधिक वेटाळा नाही, मांगाने आपल्याला शिवलेले नाही. कामक्रोध हे मांग येते, कामक्रोध हे जोडी येले मांग येना मोकळा मारत सरंग. हे जे आहेत ना अपवित्र जे यांनी आपल्याला शिवलं की आपण कोवळे झालो नाही का, यांनी आपल्याला सोडलं की सोडलं, यांनी आपल्याला सोडलं पाहिजे म्हणजे सोहळेपणा. हे आपल्याला काही सोडित नाहीत म्हणून आपण काय सोहळे होत नाहीत नाही का, मग आपण ओवळ्याला ओवळेच नाही का, कशाला तसं. पण म्हणतात हे सोहळे व्हायला पाहिजे. मग आता हे अंतःकरणातले दोष जावेत, आपल्या अंतःकरणात काम क्रोधाधिक विकार राहू नये. एखादी वस्तू पाहिली की त्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा होणं म्हणजे काम आहे. एखादी व्यक्ती पाहिली, वस्तू पाहिली, त्या वस्तूच्या बद्दलची आपल्याला इच्छा प्राप्त होणं म्हणजे काम आहे. काम नसावा, क्रोध नसावा, लोभ नसावा. हे सगळे जे दोष आहेत ते दोष कुठल्याही प्रकारच्या अंतःकरणात नसावेत. मग त्याला म्हणायचं सोळ. पण असे सोहळे फार दुर्मिळ, कुठं मिळणार असे सोहळे? आमच्या अंतःकरणात दोष आहेतच. मलही आहे, विक्षेपही आवरण आहे, त्याचप्रमाणे काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, मद मत्सर आहे. हे सगळे दोष आमच्या ठिकाणी आहेत, हे सगळे विकारही आमच्या ठिकाणी आहेत. मग आम्ही सोहळे कसे होऊ नये का? सोहळे होण्यासाठी, पवित्र होण्यासाठी एकच करावं लागेल, आपल्याला देवाची आवड वाढवावी लागेल. देवाची आवड जास्त वाढत गेली, देवाची जशी जशी आवड वाढत जाते तसं तसं जीव हा पवित्र होत जातो. त्याच्या अंतःकरणातले दोष निवृत्त होत जातात. हळूहळू होतं बरं काही एकदम नाही होत. हे काय असं लगेच इकडं काही काही असं ॲडव्हर्टाईज दाखवत असताना दाखवतात ना, इकडून साबण लावा, इकडं असं कपडा फॅन दिसतो पांढरा, असं साबण फरक वाटते पांढरा शुभ्र चमक मारायला लागतं नाही, चमका चमकायला लागतं नाही, प्रकाश पडलाय माझा चमकायला. तसं काही होत नाही बरं का. लगेच असा पोत्रा फिरवला की अंतःकरण स्वच्छ निर्मळ, काहीच कुठल्या प्रकारचं राहिलं नाही. मलय नाही, विक्षेप नाही, आवरण नाही, असं मात्र होत नाही. हळूहळू होतं. पण आपल्याला काय करावं लागेल? संसारावरचं प्रेम कमी करावं लागेल आणि देवावरचं प्रेम वाढवावं लागेल. ज्यावेळेस आपल्याला देवावर जास्त प्रेम येईल त्यावेळेस मग आपल्याला हळूहळू ह्या दोषाच्या पासून मुक्तता मिळेल, या क्रोधादी विकारापासून मुक्तता मिळेल. म्हणून आपण त्याच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, देव अखंडित प्रेम भाव, हेच पवित्र आणि सोहळे आहेत. म्हणजे ज्यांचा देव आवडता आहे, देवाची आवड वाढायला पाहिजे. देवाची आवड वाढली की मग या विषयांच्या संबंधानं माणसाचं मन हळूहळू शुद्ध होत जातं, पवित्रता येत जाते, त्याप्रमाणे सोहळेपणा येत जातो. हळूहळू होते, एकदम नाही होत. एकदम असं जाईल असं मात्र समजायचं नाही. म्हणून आपल्याला हळूहळू देवाविषयीचं प्रेम वाढवत गेलं पाहिजे. साधू संतांचं प्रेम देवाविषयी इतकं प्रेम असतं, जगामध्ये दुसरं कोणीच आवडत नाही. सर्वसंगी विटाला तू एकला आवडसी,
आपल्याला सर्व संघाचा मीठ येत नाही म्हणून देव एकला आवडत नाही. आपल्याला देवही आवडतात. आपल्याला देव आवडत नाही असं आपल्याला देवही आवडतात. याचा अर्थ बाकीचं सगळं आवडतात ना देव सुद्धा आवडतात. त्यांना देवच आवडतात आणि आपल्याला देव सुद्धा आवडतात. फरक आहे ना. देव सुद्धा आवडतात म्हणजे बाकीचं सगळंही आवडतं देवही आवडतं. देव सुद्धा आवडतात म्हणजे आम्हाला देव सुद्धा आवडतात म्हणजे हेही आवडतात देव सुद्धा आवडतात. देव कशासाठी आवडतो? ह्यांच्यासाठी आवडतो. घरदार सुखाचं राहावं, घरादारातला सगळा आनंद, घरादारात आनंद नांदावा, घरादारामध्ये पैसा अडकत भरपूर राहावा, मुलं बाळ सुखात राहावेत म्हणून देव आवडतो. देवानं आमच्या लेकरा बाळाला सुखी ठेवा म्हणून देव आवडतो. देवासाठी देव नाही आवडत, संसारासाठी देव आवडतात. म्हणजे देवाची खरी आवड नाही झाली. देवाची आवड नाही झाली. देवाची आवड ती फक्त वरवरची आवड झाली. खरी आवड निर्माण झाली. ज्यांचा आवडता देव कसा अखंडित प्रेमभाव, अखंड प्रेमभाव देवाच्या ठिकाणी असलं पाहिजे. देवाच्या ठिकाणी अखंड प्रेमभाव निर्माण झाला मग हळूहळू मल विक्षेपादी दोष निवृत्त होतात. काम क्रोधादी विकार सुद्धा रहित होतात. काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. हे भक्तीनं होतं, चिंतनाने होतं. सतत भगवंतावर प्रेम करत गेले मग मात्र काम क्रोध लोभ निमाले ठाईची ज्याच्या जागेवरच मुरून जातात. ते कसे मुरून जातात? उदाहरण ठिकाणं सांगितलं. पिकलिया शिंदे कडुंब गेली पैसे आबा गेले पांडुरंगी कामक्रोध निघून नाही गेले. ज्याच्या जागेवर बदलले कामक्रोध निमाले गेले. जसं शेंड्यामध्ये हिरवेपणा असतो, कडकपणा असतो, कडूपणा असतो. ते वाळूक असतात ना नाही का. पूर्वीच्या काळामध्ये ज्वारीमध्ये अशी वाळका असायची. त्याला जर खायला गेलं ना तर खात नव्हतं कोणी. त्याला मुद्दाम जाऊन खा म्हणलं तरी खात नव्हतं. कडू लागत होतं की नाही कशाला घेत होते. पण त्याचा एक असा परिणाम होत होता. काही दिवसानंतर जेव्हा ते काय सूर्याचा ताप वगैरे काय होत होता, काळ कसा व्यतीत होत होता, त्याचा रंग बदलत होता. त्याचा रंग बदलला की नंतर मग ते परिपक्व व्हायचं, नरम व्हायचं, कडक नाही राहायचं, नरम व्हायचं, ते गोड व्हायचं नाही. मग त्याचा सुगंध यायचा. अगोदर दुर्गंध येत होता, सुगंध यायचा. दूरच उभा राहिलेला काल कुठंतरी धुऱ्यावर उभा राहिलेला माणूस म्हणायचं शेत पिकलं बरं का नाही. शेत पिकलं. पिकलेलं जे शेत आहे याचा कडूपणा कुठे गेला? निमाला निमाली ठाईची त्याचा हिरवेपणा कुठे गेला? निमाली ठाईची त्याचा हिरवेपणा निमाला, त्याचा कडकपणा निमाला, त्याप्रमाणे त्याचा कडूपणा सुद्धा निमाला. तसं आपलं सुद्धा कडूपणा जायला पाहिजे नाही का? कडूपणा गेला पाहिजे का नाही? कडूपणा जायला पाहिजे. कशानं जाईल? भगवंताच्या भक्तीनं जाईल. अखंडित प्रेमभाव असं करता करता मग हळूहळू हे कामक्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. मग मात्र निर्दोष झाला. मग मात्र आनंदच आनंद आहे. पण आनंदाशिवाय दुसरं काही नाही. म्हणून अखंडित प्रेमभाव, अखंड प्रेमभाव असलं पाहिजे. म्हणून ज्यांच्या हृदयामध्ये अशा प्रकारे अखंड देवाविषयीचा प्रेमभाव झाला त्यांनाच म्हणायचं खरे भाग्यवान. तीच भाग्यवान ते सदाती पुरती धनवंती. तेच खरे भाग्यवान आहेत. त्यांनाच भाग्यवान म्हणायचं. भाग्य तरी हेच, भाग्य दुसरं का म्हणायचं? भाग्य तरी नवी धनपुत्र दारा. धनपुत्र दारा म्हणजे भाग्य नाही. धन पुत्र दारा म्हणजे पत्नी मुलगा असणं म्हणजे भाग्यवान समजतात नाही. संसारामध्ये माणसं ज्याच्याकडे धन आहे त्याला म्हणतात भाग्यवान माणूस आहे. ज्याला मुलंच आहेत त्यांना भाग्यवान म्हणतात. आता नाही म्हणत वाटतात, जरा फरक पडायचा. पूर्वी म्हणत होते ना मुलगाच आहे त्याला भाग्यवान समजत होते. मुलगी असली तर त्याला पापी समजत होते. ज्याच्या पदरी पाप त्याला मुली आपोआप असं म्हणायचे पूर्वी. आता नाहीच म्हणत. आता ते गेलं हळूहळू लक्षात आले की नाही दोघे सारखेच असतात नाही. कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक तयाचा हरी वाढले देवा. कन्या असो का पुत्र असो सात्विक असायला पाहिजे एवढं फक्त आहे. तर सांगितलं तात्पर्य असं की भाग्य याला भाग्य म्हणायला तयार नाही साधू संत. भाग्य हेच आहे ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम तीच भाग्य बनते. आणि सरती पुरती धनवंते म्हणजे खरे श्रीमंत तेच आहेत. धनवित्ते खरे श्रीमंत माणसं ते ज्यांच्याकडे भगवंताविषयीचा प्रेमभाव आहे. ते जरी आपल्याला इकडं फक्कड दिसत असले काही जवळ नाही, जवळ एक दमडी सुद्धा नाही, दमडी सुद्धा नसताना त्यांच्यासारखा श्रीमंत कुठे नाही. ज्याच्या हृदयात भगवंताविषयीचा प्रेमभाव जागृत आहे त्याच्यासारखा श्रीमंत जगाच्या पाठीवर माणूस नाही. खूप मोठे मोठे श्रीमंत सुद्धा त्याच्याकडे लज्जित होतात. आमच्या भगवान संत शिष्य तुकोबारायांच्या पुढे, ज्ञानोबारायांच्या पुढे जरी आमच्या तुकोबारायांची परिस्थिती बिकट आपण पाहत होतो, त्यांची बिकट परिस्थिती होती, तरी पण
त्यांचे पुढे राजे महाराजे सुद्धा फिके होते. अखंडित प्रेमभाव. आणि म्हणून तीच भाग्यवंती सरती पुरती धनविंती सरत पुरत धन त्यांच्याकडे आहे. म्हणून अशा प्रकारच्या धनाने ते स्वतःला भाग्यवान समजत असतात. पवित्र व्हावं, सोहळं व्हावं, आणि त्यासाठी भगवंत रातोनात प्रेम करावं. रातोनात प्रेम करून पवित्रता आणि सोहळेपणा आपल्या जीवनामध्ये मिळवावा. तो जर मिळवला तरच मग आपण नरदेहात येण्याचं सार्थक आहे. जर आपण नरदेहात येऊनही पवित्र झालो नाही, सोहळे झालो नाही, तर मनोरने निरर्थक केला. पशुही पवित्र झाला नाही, पशुही सोहळा झाला नाही, मनुष्यही पवित्र झाला नाही, मनुष्यही सोहळा झाला नाही. त्यांच्यात अंतर काय नाही. गुरुजी म्हणायचे गाढवही पवित्र झाला नाही, सोहळा झाला नाही, माणूसही पवित्र झाला नाही, सोहळा झाला नाही. अंतर काय नाही. काय अंतर आहे का? दोन्ही सारखेच की नाही? दोन्ही सारखे कशाचे? त्या गाढवाला पवित्र व्हावे कळालंच नाही म्हणून तो पवित्र झाला नाही. त्याच्यात काय विशेष आहे? त्या गाढवाला पवित्र व्हावे कळालं नाही म्हणून तो पवित्र झाला नाही. पण या गाढवाला कळून सुद्धा पवित्र नाही झाला. मग हा दोषी का तो दोषी जास्त नाही? हा दोषी जास्त आहे. आपल्याला कळायला पाहिजे, आपण पवित्र व्हायला पाहिजे. मग गुरुजी म्हणायचे आज हा गाढव नाही का उद्या गाढव होणार नाही. जर पवित्र नाही झाला, सोहळा नाही झाला, तर आज गाढव नाही का उद्या होणार नाही. उद्या गाढव झाल्याशिवाय राहणार नाही. खंती ते न करा आपण पवित्र झालो, सोहळे झालो तरच जन्म मरणाच्या बंधनातून मुक्तता आहे. नाहीतर मग सार्थ पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेशयाने सार्थ चालू राहणार आहे, आपल्याला कधी संपणार नाही. म्हणून आपण सावध व्हावं. पवित्र होण्यासाठी, सोहळं होण्यासाठी भगवंताच्या ठिकाणी प्रेमाची वृद्धी करत राहावं, प्रेम वाढवत राहावं, जास्तीत जास्त प्रेम भगवंतावर करत राहावं, भगवंतालाच प्रेम देत राहावं. असं जर प्रेम दिलं तर आपल्याला कधी पश्चाताप करायची वेळ नाही. जे देवाला प्रेम देतात, देवाला आतोनात प्रेम करतात, ती माणसं रडत नाही, आनंदी असतात. नाही सार्थक झालं म्हणतात जीवनाचे. कौतुक वाटी नाम मंगळाचे. आणि संसारातली माणसं संसाराला प्रेम देऊन, लेकरा बाळांना प्रेम देऊन शेवटी पश्चाताप करतात. काही नाही हो, एवढं करून काही हाताला लागलं नाही, काही नाही, वाया गेलं सगळं. आमचे तो रडतात नाही का, महात्म्याजवळ सांगतात नाही का, महाराज आता 3-4 पोर आहेत पण येते विचारत नाही. हो काय नाही केलं ह्यांच्यासाठी, नाही काय नाही केलं, सगळं केलं नाही का. कोणाचं चोरून आणलं, कोणाचं काही केलं नाही, कोणाचे धुरे कोरले, सगळं केलं, पण हे बेटे सगळे विसरून गेले नाही. बरं काय झालं नाही, एवढं प्रेम केलं, एवढं लोकांना त्याच्यासाठी पाप केले नाही. ते पाप करून त्यांच्यावर प्रेम केलं, शेवटी काय ते कामाला आले का सांगा ना? शेवटी काही नाही. आपण जर देवावर प्रेम केलं ना तर देव आपल्याला सांभाळते, शेवटी सुद्धा शेवटपर्यंत सांभाळते, पूर्ण सांभाळ करते. भगवंतावर प्रेम केलं तर भगवंताचं प्रेम वाया जात नाही. देवावर प्रेम करा, देवावर प्रेम करू. देवावर प्रेम करणं म्हणजेच भक्ती आहे. ती भक्ती आपण जर नरदेहात नाही केली तर जीवन निरर्थक आहे. जन्म आली वाया गेली, भक्ती नाही केली माझे माझे म्हणून या गुंतू मेली. म्हणून असं होऊ नये. आपण देवाची भक्ती करावी. ती भक्ती करत असताना सगळ्यात सोपी भक्ती म्हणजे भगवंताचं नाम. कसं घ्यावं ते? शेवटच्या चरणामध्ये भगवान
अंतःकरणामध्ये भगवान संत श्रेष्ठ तुकोबा सांगतात असे जे पवित्र असतात, सोहळे असतात, ज्यांचा देव आवडता असतो, अखंड प्रेमभाव देवाच्या चरणी असतो, जे भाग्यवान समजतात स्वतःला भगवंताच्या प्रेमामुळे, भगवंताच्या भक्तीमुळे स्वतःला धनवान समजतात, श्रीमंत समजतात, असे जे महात्मे असतात, अशा महात्म्याची जर आपल्याला सेवा घडली ना तर त्यांची सेवा म्हणजे देवाचीच सेवा आहे, वेगळी सेवा आहे. म्हणून संत तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा. आता जे आपण भगवान ज्ञानेश्वर माऊलींची सेवा करत आहोत, ही सेवा सगळी भगवान पांडुरंगरायाची सेवा घडते. आपण यांची सेवा करतो पण घडते पांडुरंगरायाची सेवा. पांडुरंगराय प्रसन्न होत असतात, यांच्या सेवेने देव प्रसन्न होतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला देवाची सेवा घडावी, नाही घडली तर देवाचे जे लाडके संत आहेत अशा संतांची सेवा घडावी. त्यांची जर सेवा घडली तर त्या सेवेमध्ये भगवंत संतुष्ट होतात, भगवंताला त्याचा आनंद वाटत असतो. म्हणून आपल्याला देवाची सेवा नाही घडली तरी एखाद्या वेळेस हरकत नाही, तर संतांची, त्यांच्या अनन्य भक्तांची सेवा घडली पाहिजे, निर्दोष भक्तांची सेवा घडली पाहिजे. आणि ती सेवा आपल्याला घडत आहे. या निमित्तानं कोणत्या निमित्तानं होईना ती सेवा आपल्याला घडते. मग कोणी अन्नदानाच्या निमित्तानं, कोणी द्रव्यदानाच्या निमित्तानं, कोणी भजनाच्या निमित्तानं, कोणी कोणत्या निमित्तानं, कोणी पारणाच्या निमित्तानं, कोणत्या निमित्तानं होईना आपल्याला ती सेवा घडते. आणि ती सेवा आपल्या भाग्यामध्ये आहे. ती सेवा आपल्याला भगवंताची सेवा घडून देते. भगवंताची सेवा म्हणजे अविनाशी सेवा आहे, अक्षय सेवा आहे. त्या सेवेचं फळ कधीही नष्ट न होणार अशा प्रकारची सेवा आपल्याला घडते. म्हणून आपण संतांची, भगवंताची सेवा करत राहावी. ती सेवा आपल्या नशिबात आहे तर आपण जरूर करावी, सोडू नये. त्या सेवेला अंतर देऊ नये, ती सेवा करत राहावी. अशा प्रकारचा सुयोग घडून आलेला आहे. आणि आज इथे अशाच प्रकारची सेवा करण्याचं मलाही या दोघांनी संधी दिली. दोन्ही आहे त्याप्रमाणे माऊली यांनी संधी दिली. आणि फार थोडासा वेळ होता म्हणून आपल्याला तर 9ला तर मग शेवटी भूक लागतेच ना, नाही का? मग कीर्तन आवडत नाही. किती जरी कीर्तन चांगलं असलं तरी म्हणतात बस झालं तुम्हाला, आता पुरी करा. मग आता आपणही जास्त कशाला वाढवत राहायचं नाही का? जास्त झालं, आपलं कीर्तनही संपलेलं आहे. या सेवेमध्ये हरिभक्तीपरायण महादेव महाराज आणि त्यांचे चिरंजीव शंभू महाराज, नाही का? शंभू महाराज, महादेवाचे चिरंजीव शंभू महादेव महाराज मृदंग वाजवत आहेत, हार्मोनियम वाजवत आहेत. शंभू महाराज कीर्तन करत, लहानपणापासूनच कीर्तन करत होते. आपल्या आश्रमात कीर्तन करत होते. आणि सगळी गोड गोड अशा प्रकारची भजनी मंडळी, आपल्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी, सुंदर सुंदर अशी गायक वादक मंडळी सर्व उपस्थित आहे. उपस्थित असणारे बरेचसे वादक सुद्धा आहेत, उभे राहिलेत नाही. महादेव महाराज वाजवत आहेत, जुने आहेत, मग आपण त्यांना मोठ्याला मान दिला पाहिजे. मग आपण ऐकायचं, अशा प्रकारची सेवा त्यांची आहे. तर अशा सर्व मृदंगाचार्य, गायनाचार्य, श्रोत्याचार्य, जेवढे श्रोत्याचार्य सुद्धा आहेत नाही का, त्या सगळ्यांना सुद्धा धन्यवाद देतो. सगळ्यांना धन्यवाद देऊन माझी जी सेवा आहे ती सेवा त्यांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला विराम वेदा प्रेमाने भगवान ज्ञानेश्वर माऊलींचा आणि भगवान संत श्रेष्ठ तुकोबारांचे भजन करू. हरी ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय हरे हरे पूर्ण ब्रह्मपुराणांना ईश्वमालंदी वल्लभ पाणी तिथे टाकून भक्त दैवले तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबरांच्या 728व्या समाधी सोहळ्याच्या या महापर्वणी काळामध्ये संपूर्ण आळंदीमध्ये महोत्सव सुरू आहे. त्यामध्ये आपल्या या ज्ञानाधिवेशनामध्ये
गेल्या काही वर्षापासून संपन्न होत आहे। या अखंड हरिनाम सप्ताहातील आजच्या 5व्या दिवसाची हरिकीर्तन सेवा आपल्या सर्वांच्या श्रद्धास्थान आदरणीय 1008